सगळे शास्त्र पुराण आपण जेवढं तयार केलेलं आहे, साई शास्त्र आहे, 17 पुराण आहे आणि 4 वेद आहे, सगळे आपण तयार केलेले आहे. परंतु या वेदामध्ये आपल्याला पूर्णपणे असं फक्त जे वैराग्य आणि ज्ञान आहे, परंतु भक्ती मार्गाला त्या प्रभूचं चिंतन करण्याकरता त्याचं गुण वर्णन केलेलं नाही. त्याचं नाम सांगितलेलं आहे, घ्यावं कसंही सांगितले, परंतु त्याच्या गुणाचं पूर्णपणे साकार स्वरूपाने वर्णन केलेलं नाही. म्हणून याच्याकरता काय करावं अशी चिंता पडली. मग नारद महर्षीने त्यावेळेस सांगितलं की तुम्ही काहीतरी करा. काय करा, काहीतरी लिहा. मग त्या भगवत नाम चिंतन कसं लिहावं, नारद महर्षीने उपदेश केला की त्या देवाचं आणि लीला वर्णन करा म्हटले. लीला वर्णन करा म्हटल्यानंतर गणपती महाराजांनाही बोलावले गेलं. गणपती महाराजांना आवाहन केल्यानंतर गणपती महाराजांनी आणि ती लिहायला सुरुवात केली. लिहिण्या झाल्यानंतर विचार केला. इथपर्यंत आपण आलो होतो परवा. विचार केला की आता हे संपूर्ण तयार झाला, ग्रंथ तयार झाला. या ग्रंथ तयार होण्याकरता जे 17 पुराण होते त्याच्यात हे 18वं मुख्य पुराण म्हणून श्रीमद भागवत पुराण म्हणजे साई शास्त्र 18 पुराण म्हणतो. 17 पुराण आधी लिहिले आणि नंतरचे हे जे पुराण आहे हे भागवत महापुराण. आणि व्यास महाराजांनी वय झाल्यानंतर, वयोवृद्ध झाल्यानंतर शेवटच्या क्षणाला लिहिलं. हे व्यास महाराज आता लिहिल्यानंतर याला असा ज्ञानी किंवा महात्मा कोण भेटेल, याचा प्रसार करणारा कोण आहे असा विचार करीत असताना विचार त्यांच्या मनात आला. विचार मनात आल्यानंतर काय करावं म्हणून असे विचारत असताना सहज त्यांना असा मनात विचार आला की आता ही दुसरं कोणाला न देता त्यांना असा आणि एक काहीतरी मनामधून असं काहीतरी जाणीव झाली ना, आपला मुलगाच यथा योग्य आहे असं वाटलं. नारद महर्षीने सांगितलं इकडे इकडे कशाला जाते म्हणले, आपल्या मुलगा श्रेष्ठ आहे त्या मुलाकडेच आणि हे श्रीमद भागवत त्याला श्रवण करायला द्या, त्याला शिकवा आणि त्याला शिकवल्यानंतर ते भागवताचा प्रसार करतील. परंतु शुक महाराज जे होते ते जंगलात निघून गेले, ते वापस काही आलेच नाही. ते पुढं जात राहिले, पुत्रा थांब, परंतु ते थांबायला तयार नाही. जन्मादृश्य असे ते असणारे आणि ते फिरत पुढं जायला लागले जंगलामध्ये. आणि त्या वनामध्ये राहत असताना तिथंच त्या प्रभूचं चिंतन करायचे, गुहेमध्ये जायचे, देवाचं चिंतन करायचे शुक महाराज. आणि देवाचं चिंतन करीत असताना, त्या देवाच्या नामस्मरणात असताना, रात्रंदिवस त्या प्रभूच्या चिंतनात असताना चिंतन करायचे, परंतु तो देव आपल्या समोर येत नाही याचे त्यांना दुःख व्हायचं. असं करीत असताना अचानक आणि ज्या वेळेस व्यास महर्षीला वाटलं की यांना आपण बोलून घ्यावं, बोलून घेताना ज्या वेळेस बोलवायचं आहे पण बोलवीत असताना यात घरी येत नाही, मग काय करावं म्हणून त्यांनी आपले जे 2 शिष्य आहेत त्यांना भागवत पुराणाच्या आणि संहिता सांगितल्या आणि संहिता म्हणायला लावायची. ते विद्यार्थी 2-3 जायचे आणि शुक महाराज जिथं होते ते संहिता त्यांना ऐकवायची आणि त्यांचे तेच म्हणायचे. असे असणारे ते महात्मे ते ऐकल्यानंतर शुक महाराजांनी ते सर्व ऐकल्यानंतर या भगवंताचं गुणगान करणार कोण आहे, एक श्लोक ऐकला आणि तो श्लोक ऐकल्यानंतर त्यांना इतका आनंद झाला आणि त्या श्लोकामध्येच त्यांची समाधी म्हणता लागून लागल्यानंतर तिथं भगवान श्रीकृष्णाचं दर्शन झालं. आणि दर्शन झाल्यानंतर त्या भगवान श्रीकृष्णाचं दर्शन झालं. ते 2 विद्यार्थी ते होते ते निघून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिकडे त्या वनामध्ये आले. मग त्या विद्यार्थ्यांना विचारू लागले तुम्हाला हे शिकवलं कोणी, हे महात्मे, हे आनंद तुम्हाला कोणी शिकवला, हे ज्ञान कोणी तुम्हाला दिलं.
या भगवंताचं आणि वर्णन करीता इतकं सुंदरपणे हे तुम्हाला कोणी शिकवलं? त्यावेळेस म्हटले आमचे गुरुवारी आहे. म्हटले कोण आहे गुरुवारी? म्हटले व्यास महर्षी. मग ते म्हणला त्यावेळेस शुक महाराज म्हणायला लागले की आम्हाला एक श्लोक झाला, आता दुसरा सांगा, दुसरा सांगा. ते म्हटले आम्हाला पूर्ण सांगता येत नाही. आमच्या गुरुनं आम्हाला एवढे श्लोक शिकवले, 2-3 श्लोक सांगितले, एवढे शिकवले. म्हटले मग आता काय करायचं? म्हणे तुम्हाला जर पूर्ण शिकायचं असेल, हे ज्ञान अमृत घ्यायचं असेल, या लीला वर्णन जर ऐकायचं असेल, तर आमच्या गुरुकडे चला, म्हणजे त्यांच्या वडिलाकडे, व्यास महर्षीकडे. मग अशा आनंदाने मग ते व्यास महर्षीकडे आले. आल्यानंतर व्यास महर्षींना आनंद झाला. आनंद झाल्यानंतर शुकदेवजीला, भगवान शुकदेवजीला आणि व्यास महर्षींनी पूर्ण ज्ञान, पूर्ण भागवत संहिता दिली, पूर्ण शिकवलं. त्या श्रीमद भागवतामध्ये पूर्ण 18,000 श्लोक आहे, 325 अध्याय आहे आणि 12 स्कंद आहे. असं एवढं मोठं भागवत महापुराण आहे. त्या भागवत महापुराणामध्ये, या भागवत महापुराणामध्ये सगळं भगवान श्रीकृष्णाच्या देवाच्या लीलेचं वर्णन केलेलं आहे. कोणत्या प्रकारे लीला झालेली आहे, जन्म कशा प्रकारे झालेले आहेत, त्यांनी जन्म घेतल्यानंतर काय, सगळ्या लीलाचं वर्णन श्रीमद भागवत महात्म्यामध्ये आलेले आहे. दुसरी जी पुराणं सांगितली त्याच्यात वेगवेगळ्या देवाची विशिष्ट नावाने आहे, परंतु इथे भगवान श्रीकृष्णाने अवतार घेतलेला आहे. सगळे अवतार कार्य याच्यात सांगितलेले आहे. त्याच्यामुळे हे श्रीमद भागवत महापुराण सगळ्यात श्रेष्ठ म्हणून सांगितलेलं आहे. असं हे भागवत महापुराण सांगत असताना आणि शुक महाराजांनी आणि राजा परीक्षितीला सांगितलेलं आहे. आता शुक महाराजांची परीक्षितीला सांगण्याकरता राजा परीक्षितीचा का सांगितलेला आहे की राजा परीक्षितीला शृंगी ऋषीकडून शाप मिळाला होता. ज्यावेळेस राजा परीक्षिती सगळ्यात श्रेष्ठ, ज्या वेळेस कलियुगाची सुरुवात झाली, भगवान श्रीकृष्ण परमधामाला प्राप्त झाले, त्याच्यानंतर परीक्षिती राजा ज्यावेळेस जन्माला आले त्यावेळेस कलियुगाला सुरुवात झाली होती. आणि कलियुगाला सुरुवात झाल्यानंतर परीक्षिती राजा एक महान राजा होते. त्या महान राजा असल्यामुळे त्यांच्या धर्म आचरण सगळं श्रेष्ठ चालू होतं. काही कुठल्या प्रकारची चिंता नव्हती. परंतु त्यांना दिलेला एक शाप, ज्या वेळेस परीक्षिती राजा पृथ्वी तलावर सहज आणि फिरत असताना त्यांना एका पायावर उभा असलेले एक बैल दिसला. एकाच पायावर. वास्तविक पाहता बैल हा 4 पायाचा असतो, पण पृथ्वीवर भ्रमण करण्याकरता आपली पृथ्वी